आपण कंधारमध्ये आपलं कंधार सुरक्षित कंधार म्हणून एक नवीन उपक्रम 1 जुलै पासून चालू केलाय। याच्यामध्ये आपली पोलीस स्टेशनची टीम दिवसभर क्लासेस एरिया, कॉलेज एरिया इथं पेट्रोलिंग करून जे फिरणारी मुलं आहेत, मुला मुलींना त्रास देणारी मुलं आहेत, निष्कारण उभं राहणारी आहेत, आपल्या एसटी स्टँडवर उगीच कारण असताना घुटमळणारी मुलं आहेत, यांच्यावरती आपण कारवाई करतोय। त्याचबरोबर ट्रिपल सीट वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या मुलांवरती, कमी वयातली मुलं गाडी चालवतात त्यांच्यावरही आपण MV ऍक्टच्या केसेस करतोय। तर माझं सर्व कंधारवासियांना आव्हान आहे, या इतके दिवस ह्या कारवाया ज्या होत्या ह्या आम्हाला तुम्हाला अवेअर करण्याच्या दृष्टीनं आम्ही त्या थोड्या लो इंटेन्स ठेवल्या होत्या, परंतु आता पुरेशी जागरूकता झाली। आम्ही क्लासवाल्यांच्या बैठका घेतल्यात, पालकांच्या बैठका घेतल्यात। आता सर्वांनी 100% ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करावं। आपण शहरात वेगवेगळ्या ठिकाणी QR कोड बसवून घेतलेत आणि ही पेट्रोलिंग सकाळ, दुपार, संध्याकाळ, विशेषतः क्लासेसच्या टायमिंगच्या आधी, नंतर, रात्री आपण चालू ठेवली आहे। या व्यतिरिक्त आपण माझ्या SDPO ऑफिसला मी, माझे रीडर आणि आपले पोलीस निरीक्षक या तिन्ही अधिकाऱ्यांच्या मार्फत रोज संध्याकाळी 4 ते 5 जर कोणाला अडचण असेल, तरुण मुलं मुली आहेत, आपल्या भागामध्ये थोडा बेरोजगारीचा प्रश्न जास्त आहे, फ्रस्ट्रेशन म्हणून येऊन काही मुलांनी आत्महत्या केल्यात, काही विषय असतील तर मुलींना शाळा सोडावी लागते, असे अनेक मुला मुलींचे विषय असू शकतात। त्या दृष्टीनं आपण आपल्या उपविभागाच्या अंतर्गत रोज संध्याकाळी 4 ते 5 या दरम्यान आलेल्या मुलांची जी अडचण आहे ती समजून घेऊन कायद्याच्या चौकटीत राहून त्याला कशी मदत करता येईल या दृष्टीने एक उपक्रम राबवतोय। त्याच्यामध्ये मुलाचं काउन्सिलिंग करतो, त्याच्या आईबाबांना समजून सांगतो आणि त्याला जे कायद्याच्या चौकटीत बसणारं सोल्युशन आहे ते द्यायचा प्रयत्न करतोय, त्याचे करिअर गायडन्स करतोय। तर ह्या उपक्रमामध्ये सुद्धा सर्व कंधारवासियांना आव्हान आहे, मुलांना आव्हान आहे की तुम्हाला जर काही अशा अडचणी असतील तर तुम्ही तिथे यावं, SDPO ऑफिसला भेट द्यावी। या व्यतिरिक्त दर गुरुवार शाळा भेटीचा वार असा उपक्रम आपण गेल्या 1 जुलै पासून राबवतोय। याच्यामध्ये प्रत्येक 4 पोलीस स्टेशनची टीम त्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधल्या शाळांना भेटी देऊन एक विषय घेऊन जाते, जसं मागे अंमली पदार्थ विरोधी दिन हा विषय घेऊन गेली, पोक्सो ऍक्ट याबद्दल माहिती, कायद्याची माहिती देऊन मुलांना जनजागृती करते। त्याचबरोबर पोलीस काका, पोलीस दीदी प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण निश्चित केले, त्यांचे नंबर तिथे सांगितले जातात, डायल 112चा नंबर तिथे शेअर केला जातो। तर सर्वांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा। धन्यवाद।